केंद्र सरकारनं तुरीच्या खरेदीच्या संदर्भात सातत्याने महाराष्ट्र सरकारच्या विनंतीवर तूर खरेदीला मुदतवाढ दिली आणि शेवटची मुदतवाढ जी आहे ही 22 मे पर्यंत त्यांनी दिली होती आणि 22 एप्रिल पर्यंत दिली होती आणि 22 एप्रिलला आता तूर खरेदी बंद झाली आहे। मी दोन प्रामुख्याने विनंती या ठिकाणी केलेल्या आहेत की पहिले तर मी त्यांना अशी विनंती केली आहे की 22 तारखेला जेवढी तूर केंद्रावर आलेली आहे ती सगळी तूर ही खरेदी झाली पाहिजे। त्या संदर्भातल्या नोंदी आम्ही त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि दुसरी मागणी मी त्यांना ही देखील केली आहे की आता मार्केटमध्ये बाहेरून तूर येऊ नये या दृष्टीनं तुरीवरची जी काही इम्पोर्ट ड्युटी मध्यंतरीच्या काळामध्ये 10% केंद्र सरकारने लावली ती 25% इम्पोर्ट ड्युटी ही लावावी अशी विनंती देखील मी त्यांना केलेली आहे। त्यासोबत तुरीच्या संदर्भात एक लॉंग टर्म स्ट्रॅटेजी आपल्याकडे असली पाहिजे की जेणेकरून एखाद्या वर्षी खूप जास्त तूर होते, एखाद्या वर्षी तुरीचे भाव प्रचंड वाढतात कारण तुरीची कमतरता होते। तर त्याही संदर्भात माननीय मंत्री महोदयांनी सेक्रेटरी होते, राज्यमंत्री होते, सगळ्यांनी चांगली चर्चा केली आणि एक लॉंग टर्म स्ट्रॅटेजी जी आहे ती तयार करण्याचा प्रयत्न हा त्यांच्या माध्यमातून होणार है। आज आदरणीय मंत्री जी के हाथ जो हमारी बैठक हुई उस बैठक में विशेष रूप से जो तूर दाल है उसकी खरीद के बारे में हमने चर्चा की। महाराष्ट्र सरकार की निवेदन पर लगातार इस खरीद को जो है वो एक्सटेंशन केंद्र सरकार की ओर से दिया गया और 22 तारीख तक वो एक्सटेंशन हमको मिला था। तो हमने ये निवेदन किया कि 22 तारीख को जितनी दाल केंद्रों पर आई है उतनी सारी तूर दाल खरीदी जानी चाहिए। और दूसरी हमने उनसे ये भी निवेदन किया कि केंद्र सरकार ने जो तूर का इंपोर्ट होता है उसके ऊपर 10% इंपोर्ट ड्यूटी लगाई है तो वो 25% कर दी जाए ताकि देश में जितने बड़े पैमाने पर प्रोडक्शन हो है तो उसमें जो प्राइस स्टेबलाइजेशन है वो स्टेबलाइजेशन उसमें तैयार हो, ये भी हमने उनसे मांग की। और तीसरी ये भी मांग की कि एक लॉन्ग टर्म की स्ट्रैटेजी, क्योंकि किसी साल बहुत ज़्यादा प्रोडक्शन होता है, किसी साल कम प्रोडक्शन होता है, तो ये स्टेबलाइजेशन की दृष्टि से एक लॉन्ग टर्म स्ट्रैटेजी इसकी तैयार की जाए। और आदरणीय पासवान जी ने उस संदर्भ में राज्य मंत्री जी भी थे, सेक्रेटरी भी थी, सबने मिलकर एक लॉन्ग टर्म स्ट्रैटेजी हम लोग इस संदर्भ में तैयार करेंगे ऐसा हमको आश्वस्त किया। या बैठकीनंतर